Good morning, friends. In last video, we have already discussed about internal energy, first law of thermodynamics and its mathematical equations. Internal energy means a sum of various kinds of energy present in the system is called as an internal energy. ही सिस्टीम मध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी असते या सगळ्या एनर्जीची बेरीज ॲडिशन समेशन ह्यालाच आपण म्हटलं होतं इंटरनल एनर्जी. काही इक्वेशन्स आपण बघितलेत फर्स्ट लॉ साठी की इंटरनल एनर्जी चेंज डेल्टा यू बरोबर हीट सप्लाय क्यू प्लस वर्क डन डब्ल्यू. वेगवेगळ्या प्रोसेस साठी काय वर्क डन आपल्याला मिळतंय तेही फॉर्म्युले आपण त्या दिवशी बघितले त्या व्हिडिओमध्ये. आज आपल्याला बेसिकली बघायचं आहे एन्थाल्पी म्हणजे काय आणि एन्थाल्पीची तीन छोटी छोटी डेरिव्हेशन्स आपल्याला बघायची. ओके. एन्थाल्पी, a system contain some definite amount of energy which is called as internal energy. That is, the energy stored in a system is known as internal energy. And the sum of the addition of internal energy and energy equivalent to a pressure volume work is called as enthalpy. आपण परत एकदा डेफिनेशन बघूया. बघा, a sum of internal energy of a system and energy equivalent to a pressure volume work is called as enthalpy. आणि ते जर मॅथमॅटिकल इक्वेशन आपण बघितलं बघा, enthalpy which is denoted by capital H is equal to internal energy U plus pressure volume work PV. म्हणून आपलं इक्वेशन मिळालं बघा की एन्थाल्पी इज इक्वल टू U प्लस PV. आणि यापूर्वी आपण एक छोटासा कन्सेप्ट बघितला, स्टेट फंक्शन्स. कोणाला म्हटलं आपण स्टेट फंक्शन्स? फंक्शन or property whose value depends only upon a state, that is initial state and a final state of a system. Here internal energy, pressure and volume are state functions, and then naturally enthalpy is also state functions, and hence change in enthalpy delta H is equal to enthalpies of a final state minus enthalpies of initial state, that is delta H बरोबर H2 minus H1. आपल्याला H कसं मिळतं माहिती की एन्थाल्पी इज गिवन बाय इक्वेशन की U प्लस PV. इथं बघा H1 एन्थाल्पीज ऑफ इनिशियल स्टेट and H2 are the enthalpies of a final state. आता याचे काही पहिले इक्वेशन होतं डेल्टा H बरोबर H2 मायनस H1. यामध्ये व्हॅल्यू जर आपण पुटअप केलं बघा, डेल्टा H इज इक्वल टू U2 प्लस P2 म्हणजेच एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस एन्थाल्पीज ऑफ इनिशियल स्टेट. बघा, सिमिलर टर्म जर एका बाजूला घेतल्या तर डेल्टा H बरोबर एन्थाल्पीज ऑफ फायनल स्टेट minus initial state, that is U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1. जर आपण प्रेशरला कॉमन घेतलं किंवा चेंज डेल्टा ही व्हॅल्यू कॉमन आपण घेतली तर आपलं इक्वेशन मिळतं बघा, डेल्टा H बरोबर डेल्टा U प्लस डेल्टा P into V, that is change in pressure multiplied by change in volume. But when pressure P1 is equal to P2 which is equal to capital P, that is constant. For constant pressure above equation becomes delta H is equal to delta U plus P delta V.
that is enthalpy change is equal to change in internal energy plus pressure, volume, work. आपल्याला इथे इक्वेशन मिळालंय एन्थाल्पी चेंज साठीचं, but according to first law of thermodynamics, for isobaric process, that is when pressure remain constant, supplied heat is utilized to internal energy change and to for pressure, volume, work. That is QP is equal to delta U plus P delta V. परत एकदा बघा, हे दोन इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. काय 3 नंबरचं इक्वेशन की डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही आणि क्यूपी दॅट इज हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू इंटरनल एनर्जी चेंज प्लस प्रेशर, व्हॉल्यूम, वर्क. दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड सिमिलर आहे. आफ्टर कंपेअरिंग दिस इक्वेशन वी कॅन कंक्लूड दॅट डेल्टा एच is equal to QP, that is heat supplied at a constant pressure, and hence enthalpy can also defined as heat exchange at a constant pressure. की आता आपण बघितलंय एन्थाल्पी म्हणजे काय, दॅट इज सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर, व्हॉल्यूम, एनर्जी ऑफ अ सिस्टीम. आपल्याला इक्वेशन मिळालं होतं एन्थाल्पी चेंज डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता एक छोटंसं रिलेशन आपल्याला बघायचं बघा की फॉर गिवन केमिकल रिएक्शन व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन एन्थाल्पी चेंज अँड इंटरनल एनर्जी चेंज. आत्ताच आपण बघितलंय की ॲट कॉन्स्टंट प्रेशर एन्थाल्पी चेंज कुठल्या इक्वेशन आपल्याला मिळालंय डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. If a reaction containing solid or liquid reactants and products, समजा आपण अशी रिएक्शन कन्सिडर केली की ज्यामध्ये रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स both are present in either solid or liquid state, for such reactions delta V change in volume is very small. परत एकदा बघा, reaction involving solids and liquids, volume change is very small and delta V can be neglected. आणि म्हणून for solids and liquids enthalpy change काय इक्वेशन मिळायला पाहिजे होतं आपल्याला, तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू ओके पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही शून्य असल्यामुळं पी मल्टिप्लाइड बाय 0 प्लस 0 म्हणजे इक्वेशन शिल्लक राहतं डेल्टा एच बरोबर डेल्टा यू. But for the reaction involving gaseous reactant and products, delta V has a certain value and change in volume cannot be neglected. Hence, for a liquid, enthalpy change is again given by above equation, that is delta H is equal to delta U plus P into delta V. इक्वेशन जर आपण एक्सपांड केलं की डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही ऐवजी आपण ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू घेतली V2 मायनस V1. इक्वेशन मल्टिप्लाय केलं प्रेशरने तर डेल्टा यू प्लस पी V2 मायनस पी V1. परत एकदा बघा की डेल्टा एच बरोबर डेल्टा यू, ह्या इक्वेशन मध्ये V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅसेस रिएक्टर, V2 is equal to volume of a gaseous product. By applying ideal gas equation or according to ideal gas equation, PV बरोबर nRT. If N1 is the number of moles of gaseous reactant and N2 are the number of moles of gaseous products, then ideal equation becomes काय व्हायला पाहिजे आता, ते इक्वेशन होते बघा PV1 is equal to N1 RT and PV2 is equal to N2 RT at constant pressure. PV1 व्हॅल्यू आपल्याला मिळाली N1 RT आणि PV2 साठी आपल्याला व्हॅल्यू मिळाली N2 RT. आता ह्याच व्हॅल्यू जर आपण डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस
PV2 minus PV1. दॅट इज दोन नंबरच्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर इक्वेशन होते बघा डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस N2 RT मायनस N1 RT. आता इथे काय करू शकतो आपण गॅस कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट टेम्परेचर आर आणि टी ला आपण काय करू शकतो कॉमन घेऊ शकतोय म्हणून इक्वेशन होते बघा डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस N2 मायनस N1 RT. N2 number of moles of gaseous reactants and N1 number of moles of gaseous products. N2 minus N1 that is change in number of moles. आणि म्हणून इक्वेशन आपल्याला मिळेल डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस डेल्टा NG that is for gaseous states reactants and products only R multiplied by T. म्हणजेच a relationship between delta H and delta U for chemical reaction is delta H is equal to delta U plus delta N RT. Delta U means internal energy change. Delta N is equal to N2 minus N1 that is gaseous moles of reactant minus gaseous moles of a product. R gas constant T is equal to temperature. ह्या इक्वेशनच्या साहाय्याने आपल्याला केमिकल रिएक्शनच्या साठी आपल्याला काय मिळालं आता इक्वेशन मिळालंय की डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT. ठीक आहे पुढे एक छोटस इक्वेशन आपल्याला बघायचं आहे की वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन. आतापर्यंत आपण बघितले एन्थॅल्पीचे डेफिनेशन अ सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम वर्क. काय मिळालं इक्वेशन आपल्याला तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा पी किंवा फॉर अ केमिकल रिएक्शन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा N RT और QP इज इक्वल टू एन्थॅल्पी चेंज डेल्टा एच. आतापर्यंत आपण बघितलंय की वर्क डन कुठल्या इक्वेशन आपल्याला मिळत आहे work done of a system at constant temperature and constant pressure is given by an equation. आपण इक्वेशन डिराइव केलंय की W is equal to minus P external into change in volume delta V. आपल्याला मेकॅनिकल वर्क मिळालंय प्रेशर व्हॉल्यूम आयदर ड्यू टू एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ अ गॅस आणि हे मायनस P निगेटिव्ह साइन आहे दॅट इज वर्क इज डन बाय द सिस्टीम मधली एनर्जी लॉस झाली and hence it has negative sign. If we assume that a pressure P external is equal to P, then equation becomes काय होईल इक्वेशन आता तर P external कशाने रिप्लेस करायचं आपल्याला प्रेशर कॅपिटल P म्हणून W is equal to minus P into delta V. याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1. सॉल्व करूया इक्वेशन डेल्टा व्हीच्या ठिकाणी परत एकदा आपण व्हॅल्यू टाकली V2 मायनस V1. बघा नेक्स्ट स्टेप्स काय मिळालं आपल्याला W बरोबर मायनस P इंटू V2 PV2 मायनस मायनस प्लस PV1 फॉर आइडियल गॅस एट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. प्रेशर हे कॉन्स्टंट आहे टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे सेम इक्वेशन PVचं PV1 is equal to N1 RT and PV2 is equal to N2 RT. आता याच्या काही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या पुट दीज व्हॅल्यूज इन सेकंड नंबर इक्वेशन दॅट इज W is equal to minus N2 RT plus N1 RT. निगेटिव्ह साइन ब्रॅकेटच्या बाहेर घ्या N2 minus N1 RT कॉमन घेतलंय म्हणजेच W बरोबर आपल्याला काय मिळणार आहे डेल्टा N RT that is work done for a chemical reaction is given by an equation. की जर केमिकल रिएक्शन साठी इक्वेशन आपल्याला मिळतं W बरोबर मायनस डेल्टा NG आणि डेल्टा NG म्हणजे काय N2 मायनस N1 that is moles of gaseous reactant minus moles of gaseous products. आता हे जे काही वर्क डन मिळेल या वर्क डन साठी कुठले साइन असणार आहे द साइन कन्व्हेन्शन्स. द साइन कन्व्हेन्शन्स
हे वर्क डन आयदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो, नो वर्क. This sign depends upon the value of delta n, that is change in number of moles. When n2 is equal to greater than n1, म्हणजेच gaseous moles of reactants are greater than moles of a gaseous products. म्हणजे रिएक्शन मध्ये जास्त गॅस तयार झाला असेल, गॅसेस प्रॉडक्ट तयार झाले असतील, तर नॅचरली डेल्टा n n2 minus n1 आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह मिळेल. वर्क इज डन बाय द सिस्टीम मीन्स W has minus sign. When n2 is equal to n2 is greater than n1, म्हणजेच काय झालंय? गॅसचं एक्सपान्शन झालंय, डेल्टा n ला पॉझिटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम, इट हॅज अ पॉझिटिव्ह साइन. When n1 is greater than n2, that is moles of reactants are greater than number of moles of gaseous products, then delta n naturally आपल्याला काय मिळणार आहे? निगेटिव्ह. अशा वेळेला work is done on the system. If n1 is equal to n2, तर दोन्हींच्या व्हॅल्यू सारख्याच असतील, तर नॅचरली n2 minus n1 is equal to 0 and no work will work. ओके, काय काय बघितलं आजपर्यंत? आता आपण एन्थॅल्पी म्हणजे काय, एन्थॅल्पी साठीची 3 इक्वेशन आपण बघितले. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, किंवा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी फॉर केमिकल रिएक्शन. आणि वर्क डन साठी इक्वेशन आपण बघितले डब्ल्यू बरोबर मायनस एन डेल्टा एन आर टी. किंवा आणखीन एक अल्टरनेट इक्वेशन आपण बघितले बघा, की हीट exchange at a constant pressure is equal to enthalpy change of a system. Okay. Next video आपण एन्थॅल्पीच्या जे काही वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रोसेस साठीच्या जे काही एन्थॅल्पी चेंजेस आहेत, त्यांच्या डेफिनेशन आणि एक्सप्रेशन आपण बघणार आहोत.